आणि पैसे भरा घरकुलचे म्हणाले तर आम्ही एकही रुपया भरणार नाही, एकही रुपया भरणार नाही. असं आणलेलं भिजून गेलं. नमस्कार नांदेडकर, मी अँकर शिवानी आणि आज मी आली आहे गोविंदनगर इथे. आपण बघत आहोत रात्री 2 वाजतापासून पावसाने खूप कहर मचवलेला आहे. तर आपण बघूया गोविंदनगरमध्ये लोकांची काय व्यथा झालेली आहे. असं आणलेलं भिजून गेलं. आता घरामध्ये पाणी शिरलं. 2 दिवसाला लक्ष्मी आता कसं करायचं काय नाही ते काय कळ. आणि कालपासून झालं पाणी आहे बघा आमच्या घरामध्ये. सरकारने बघावं आमच्याकडे परतून सगळे लोक, सरकारी लोक. ओट पर्यंत कोणीच आलं नाही आमच्या घरापर्यंत. फक्त ओट मागायला आलेले आहेत, सुविधा करायला कोणी आलं नाही. आमच्या दर्जापर्यंत आले. 2 दिवसांसारखं मुसळधार पाऊस आहे इकडं. फक्त हे नालीचं इथे सगळं म्हणजे रस्ते इकडं सगळे मोठे सिमेंटचे रोड झाले. इकडं सगळं थोडं कमी आहे, खाली आहे, त्यामुळे सगळे पुरे घरामध्ये पाणी झाले सगळं. आता मुलं सगळे आमचे सगळे बाहेर, अजून आतापर्यंत काय खाणं पिणं काही नाही. आज आतापर्यंत सगळं भिजलं, गहू वगैरे भिजलं, सगळं हे झालेलं आहे. पाणी गोविंदनगरमध्ये खूप झालेलं आहे आणि घरकुलं भाल्याबरोबर काढल्या नाहीत. आणि कसं राहावं या घरामध्ये काय नाही बघा तुम्ही. सरकारने आधीच सगळी व्यवस्था केली पाहिजे. सगळं गळाले, झोपाय जागा नाही. पहा तुम्ही, तुमच्या डोळ्या नाही आलं, अजूनही कोणी आलं नाही. अजूनही कोणी नाही आलं. आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय कमिशनर साहेब, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की प्रभाग क्रमांक 10 आहे गोविंदनगर, शिवनगर आणि आजूबाजूचा परिसर पांडुरंगनगर जे भाग आहे ते अत्यंत वर्कशॉप कॉर्नर पोलीस कॉलनी बसून या भागामध्ये पूर्णपणे मागील 10 ते 15 वर्षापासून या भागात पूर्ण भाग दरवेळेस पाण्याखाली असतो. त्यावेळेस महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याही प्रकारे आयुक्त साहेबांनी व इतर झोनल अधिकारी यांच्या वतीने कुठल्याही प्रकारे पावसाळ्याच्या पूर्वी साफसफाई नालेसफाई करणार आले नसल्या कारणाने या ठिकाणी पूर्ण नांदेड, अर्ध नांदेड शहर पूर्ण पाण्याच्या भागात आहे. माननीय कमिशनर साहेब, जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून तात्काळ पंचनामे करून ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी अत्यंत त्यांचा संसार उद्योग झालेला आहे अशा लोकांना तात्काळ पंचनामे करून त्यांना आपल्या माध्यमातून त्यांच्या गरजा तात्काळ देण्यात यावा. आजच्या घडीला त्या लोकांना राहण्याची व खाण्याची व्यवस्था आपल्या वतीने करण्यात यावी अशी मागणी करतो.